घरात कुत्रा आहे का? किंवा रोज तुमच्या घराच्या आसपास एखादा कुत्रा येतो का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण वास्तू आणि ज्योतिष संबंधित काही मान्यतानुसार कुत्र्याचा रंग, त्याचे घराशी असलेले नाते आणि त्याला दिले जाणारे अन्न याचा काही शुभ अशुभ संकेतांशी संबंध मानला जातो. विशेषतः कुत्र्याला शनी आणि केतूशी जोडले जाते, तर कुत्र्याला अन्न देणे हे धार्मिक दृष्ट्या पुण्याचे आणि सेवाभावाचे काम मानले जाते. पण खरंच कोणता कुत्रा घरासाठी शुभ मानला जातो? काळा रंगाचा कुत्रा की पांढऱ्या रंगाचा कुत्रा किंवा दुसराही? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्याने काय होते? तर चला आज हे तर आपण जाणून घेऊया. घरात कुत्रा असणे शुभ असते की अशुभ असते? सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, कुत्रा घरात असणे स्वतःमध्ये अशुभ आहे असे मानण्याचे काहीही कारण नाही. कुत्रा हा अत्यंत विश्वासू आणि संवेदनशील प्राणी आहे, त्यामुळे घरात कुत्रा असण्याचे भावनिक आणि व्यवहारिक फायदे तर आहेतच. वास्तुशास्त्राच्या काही मान्यता आहेत, यामध्ये मात्र कुत्र्याचा संबंध हा शनी, राहू आणि केतूशी जोडला जातो. काही परंपरांमध्ये कुत्र्याला भैरव देवाशी सुद्धा संबंध मानला जातो. म्हणूनच कुत्र्याची सेवा करणे, त्याला त्रास न देणे आणि त्याला अन्न पाणी देणे हे शुभ स्वरूपाचे मानले जाते. काळ्या रंगाचा कुत्रा घरासाठी शुभ मानला जातो का? हा प्रश्न सर्वात जास्त विचारला जातो. ज्योतिषीय मान्यतेनुसार काळ्या रंगाचा कुत्रा हा शनी आणि केतूशी संबंधित मानला जातो. काही परिवारांमध्ये काळ्या रंगाचा कुत्रा जर असेल आणि ते जर त्याला अन्न देत असतील, त्याची सेवा करत असतील, तर असे म्हणतात की त्यांचा शनी संबंधित ज्या अडचणी आहेत त्या फार प्रमाणावर कमी होतात. आणि काही ज्योतिष सुद्धा तुम्हाला जर शनीची साडेसाती असेल तर काळा कुत्रा पाळण्याचा उपाय देतात आणि त्याची सेवा करण्याचा सुद्धा. काही वस्तू संबंधित लेखांमध्ये काळ्या कुत्र्यासाठी उत्तर दिशा सांगितलेली आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीने फक्त काळाच कुत्रा पाळावा. कुत्रा पाळायचा निर्णय घेण्याची त्याची काळजी, तुमची क्षमता आणि घरातील परिस्थिती हे सर्वात महत्वाचे आहे. पांढऱ्या रंगाचा कुत्रा शुभ मानला जातो का? पांढरा रंग अनेक परंपरांमध्ये शांतता, स्वच्छता आणि सकारात्मकतेशी जोडला जातो. काही ज्योतिषीय मान्यतांमध्ये काळा किंवा पांढरा कुत्रा हा घरासाठी शुभ मानला जातो. पण फक्त रंग पाहून कुत्रा शुभ अशुभ ठरवणे योग्य नाही, कारण प्राण्यांचा रंग हा त्यांच्या स्वभावापेक्षा महत्वाचा नाही. म्हणूनच तुमच्या घरात काळा, पांढरा, तपकिरी किंवा मिश्र रंगाचा कुत्रा असेल तरी त्याला प्रेमाने आणि जबाबदारीने सांभाळणे हीच तुमची सर्वात महत्वाची जबाबदारी आहे, कारण तो मुका प्राणी फक्त तुमच्यावरच अवलंबून आहे. मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्याने काय होते? येतो सगळ्यात महत्वाचा भाग. जर तुमच्या घराजवळ मोकाट कुत्रे येत असतील आणि तुम्ही त्याला अन्न पाणी देत असाल तर धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यतेनुसार ही सेवा दानाचे काम मानले जाते. भारतात कुत्र्यांना अन्न देण्याची प्रथा अनेक धार्मिक सांस्कृतिक परंपरेशी जोडलेली आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार कुत्र्याला अन्न देणे हे शनी, राहू, केतूशी संबंधित अडचणी कमी करण्यासाठी केलेले उपायांमध्ये सांगितले जाते. काही लोकप्रिय ज्योतिष आर्थिक अडचणी, कर्ज, नोकरी, व्यवसायातील अडथळे आणि घरातील अशांती कमी होण्यासाठी सुद्धा याचा उपाय सांगतात. पण हे ज्योतिषीय विश्वास आहेत, हमखास परिणामाची वैज्ञानिक हमी नाही. कुत्र्याला काय खाऊ घालावे? जर तुम्ही कुत्र्याला खाऊ घालत असाल तर त्याच्या आरोग्याचाही विचार करा. फक्त वास्तूचा उपाय म्हणून काहीही खाऊ घालण्यापेक्षा कुत्र्याला सुरक्षित आणि योग्य अन्न पाणी देणे महत्वाचे आहे. असे म्हणतात की घरामध्ये कुत्रा पाळल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धीची वाढ होत असते, तुमच्या आर्थिक अडचणी दूर होत असतात आणि तुम्हाला अनेक प्रकारे संधी मिळून येतात यशप्राप्तीच्या. आणि तुम्ही कोणतेही काम सुरू करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला यशप्राप्ती सुद्धा होत असते, कारण कुत्रा हा एक असा प्राणी आहे की ज्यामुळे तुमचे सर्व ग्रह जे आहेत ते तुमच्यासाठी योग्य काम करायला सुरुवात करतात. कारण सर्वात वाईट ग्रह जे मानले जातात, ज्यांची दृष्टी तुमच्यावर वाईट पडते, ते म्हणजे शनी, राहू आणि केतू. बाकी तर सर्व चांगलेच आहेत अशी मान्यता आहे. शनी, राहू आणि केतू यांच्याविषयी मान्यता थोडीशी वेगळी आहे आणि लोक या ग्रहांना घाबरतात सुद्धा. यावर उपाययोजना म्हणून यासाठी कुत्रा घरामध्ये पाळतात. तर बऱ्याच लोकांना याचे अनुभव सुद्धा आले आहेत की त्यांनी घरामध्ये कुत्रा आणला, त्याची व्यवस्थित सेवा केली, त्याला सांभाळलं व्यवस्थित आणि त्यांची खूप भरभराट झाली. असे खूप सारे उदाहरणे आहेत. पण याला वैज्ञानिक कारण नाही, ही फक्त एक मान्यता आहे, लोकांचे अनुभव आहेत आणि हे अनुभव खूप लोकांना येतात. तर मग आता आपण बघूया घरासाठी सर्वात शुभ कुत्रा कोणता. आणि याचं उत्तर खूप सोपं आहे. जो कुत्रा तुमच्याकडे प्रेमाने, जबाबदारीने काळजी
काळजी घेऊ शकता तोच कुत्रा तुमच्यासाठी शुभ आहे. वास्तू ज्योतिषीय मान्यतेमध्ये काळ्या कुत्र्याला विशेष महत्त्व दिले जाते, पण तरीही काही ठिकाणी पांढऱ्या कुत्र्यालाही शुभ मानले जाते. पण घरात कुत्रा आणताना फक्त त्याचा रंग पाहू नका, त्याची तुमच्याबद्दलची भावना पहा, तुमची त्याच्याबद्दलची भावना पहा आणि तुम्हाला जर तो आपलासा वाटला तरच त्याला घरी आणा. अन्यथा तुम्ही ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सक्षम नसाल तर तुम्ही मुळीच तुमच्या घरामध्ये कुत्रा आणू नका, कारण कुत्रा हा सर्वात मोठी जबाबदारी आहे. एका लहान बाळासारखं कुत्र्याला सुद्धा सांभाळावं लागतं. कुत्रा तुमच्या घरात असो किंवा रस्त्यावरचा मोकाट कुत्रा असो, त्याच्याशी प्रेमाने वागणे ही सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट आहे. वास्तू आणि ज्योतिषामध्ये सांगितलेल्या या गोष्टी श्रद्धा आणि मान्यतेवर आधारित आहेत. तुम्हाला कुत्रा आवडतो का आणि तुमच्या घरी कुत्रा आहे का, आणि असेल तर कोणत्या रंगाचा, हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.